महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील आजीवन सदस्य नोंदणीमध्ये अनियमितता केल्याच्या प्रकरणी शरद पवारांचे नातू व आमदार रोहित पवार यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दामध्ये ताशेरे ओढले. अजित पवारांच्या अकाली निधनामुळं पवारांच्या राजकारणाला मोठा हादरा बसला असताना त्याच वेळी त्याच दरम्यान रोहित पवारांवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक प्रकरणी आरोप होणं, त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं आजीवन सदस्य नोंदणीत अनियमितता केल्याप्रकरणी कठोर शब्दामध्ये ताशेरे ओढणं, यामुळे रोहित पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षांना मोठा ब्रेक लागू शकतो. शरद पवारांचं वाढतं वय पाहता पवार घराण्याचं राजकारण पुढे घेऊन जाईल म्हणून रोहित पवारांचा वारंवार उल्लेख केला गेला. त्यामुळे हे प्रकरण रोहित पवारांना सेटबॅक देऊ शकतं अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. या प्रकरणात नेमकं काय घडेल, त्याचे काय परिणाम होतील, याविषयीच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त करा. मंडळी, रोहित पवार 2022 मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले होते. त्यांचा कार्यकाळ 2025 मध्ये म्हणजे 25 संपण्याबरोबरच तो संपला आणि 6 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होणार होती. मात्र या आजीवन सदस्य नोंदणी प्रक्रियेवर आक्षेप घेत असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती द्यावी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. केदार जाधव यांनी घेतलेले आक्षेप ग्राह्य धरीत मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिली. त्यामुळे या स्थगिती विरोधामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्याची मागणी केली. मात्र सर्वोच्च न्यायालयानं तीव्र शब्दामध्ये, कठोर शब्दामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधील आजीवन सदस्य नोंदणीतील अनियमिततेवर बोट ठेवत ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की रोहित पवार यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवरची सत्ता कायम राखण्यासाठी सुमारे 400 जणांची बेकायदेशीर सदस्य नोंदणी केली. यामध्ये पवार कुटुंबातील सदस्यांचाही समावेश असल्याचं समोर आलं. खुद्द रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार, त्यांचे सासरे व प्रसिद्ध उद्योजक सतीश मगर, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती यांच्यासह अनेक आप्तस्वकीयांना आजीवन सदस्य बनवण्यात आल्याचा आरोप क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केलेल्या याचिकेमध्ये होता. मुळात म्हणजे लोढा समितीनं केलेल्या शिफारसीनुसार बीसीसीआयच्या नियमानुसार नवीन सदस्य नोंदणीपूर्वी संविधानामध्ये बदल करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक आहे. परंतु तसं झालं नाही. त्यामुळंच सर्वोच्च न्यायालयाने एवढी बेकायदेशीर कामं करण्याची तुमची हिंमतच कशी होते असा थेट सवाल उपस्थित करीत, ज्यांना बॅट कशी पकडायची हे माहिती नाही अशांना सदस्य करण्याऐवजी माजी क्रिकेटपटूंना संधी दिली असती तर तुमचा आदर केला असता अशा शब्दांमध्ये सुनावलं आणि याचिका मागे घेण्यासही सांगितलं. रोहित पवार या आजीवन सदस्य नोंदवण्याच्या प्रकारामुळं चांगलेच अडचणीत आले. त्यांच्यावर यामुळं टीका होते. एकतर आधीच त्यांचे काका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अचानक अजित पवार गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला देखील ब्रेक लागला. राजकारणात सगळेच संधी शोधत असतात. त्यामुळे शरद पवार वयोमानामुळे त्यांना मर्यादा आल्यानं सक्रिय राजकारण करू शकत नसतानाच्या काळामध्ये आणि अजित पवारांच्या अनुपस्थितीत आता पवार घराण्याचं राजकारण हे पुढं कोण नेणार म्हणून एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. सुनेत्रा पवार यांना जरी उपमुख्यमंत्री केलं असलं तरी त्यांचं त्यांच्या पक्षामध्ये किती वर्चस्व राहील याविषयी आत्ताच सांगणं, भाष्य करणं घाईचं ठरेल. रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आजीवन सदस्य नोंदताना कायदेशीर बाबींचं पालन केलं नसल्यामुळं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. केवळ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवरील सत्ता कायम राखण्यासाठी रोहित पवारांनी हा प्रकार केल्याचं निरीक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. रोहित पवारांच्या या कृतीचं कोणीच समर्थन करू शकत नाही आणि या प्रकारामुळे आता रोहित पवारांना राजकीय कुरुक्षेत्रामध्ये नव्यानं आव्हानं निर्माण होतील असं दिसतं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आजीवन सदस्य नोंदणीत गैरप्रकार करण्यानं सर्वोच्च न्यायालयात रोहित पवार हे क्लीन बोल्ड झाल्याचं दिसतं. आता याचा फायदा भारतीय जनता पार्टी नक्की घेईल. ज्या क्रिकेटपटू केदार जाधव यांनी रोहित पवारांच्या या बेकायदेशीर सदस्य नोंदणीला आव्हान दिलं, त्यांनी
भारतीय जनता पार्टीमध्येच मागे प्रवेश केलेला आहे. त्यामुळं स्थगित झालेली ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ज्यावेळी जाहीर होईल, त्यावेळी भारतीय जनता पार्टीकडून क्रिकेटपटू केदार जाधव महत्त्वाची भूमिका त्या निवडणुकीमध्ये बजावतील असं वाटतं. म्हणजे त्यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी दिली जाऊ शकते असंही होऊ शकतं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील सत्ता राखण्यामध्ये रोहित पवारांना अपयश आलं, तर पुढील राजकीय वाटचालीमध्ये सुद्धा त्यांना शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जातील. त्यातच सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर आज रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा, त्यांच्या निधनाचा संदर्भ देत राजकारण खूप खालच्या थराला जात असल्यानं भविष्यामध्ये राजकारणामध्ये राहावं की नको असा प्रश्न पडत असल्याचं एक ट्विट केलं. यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल. तुम्हाला या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील आजीवन सदस्य नोंदणीचा आमदार रोहित पवारांचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्यांनी जे ते काम केलं, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयाचं जे म्हणणं आहे, यावरून होणारं राजकारण आहे, याविषयी काय वाटतं? हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. आणि व्हिडिओला लाईक करताना फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.